तर मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ड एकूणासाठी इझी आहे, ज्याला स्टेप्स वाईज सोडवता येत आहेत विदाउट कन्फ्युजिंग. कृतीला थांब बघा. आठवीत तुम्हाला सिंपल फॉर्म्युले होते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी, ए प्लस बी, किंवा ए मायनस बी आणि ए प्लस बी दिलं त्याच्यावरून पण ते मल्टिप्लिकेशन कसं सोडवतो ते दाखवलं होतं तुम्हाला. मग यात पण इझी आहे. मल्टिप्लिकेशन करताना ब्रॅकेट्सचं नॉर्मल मल्टिप्लिकेशन जसं करताना आपण तसंच मल्टिप्लिकेशन करायचं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नाही. इथं बघा √2 आहे आणि हे ब्रॅकेटमध्ये राहील, बरोबर. मग काय करायचं, ब्रॅकेटच्या बाहेर जी संख्या आहे त्या संख्येने √2 ने मधल्या प्रत्येकाला काय करायचं, गुणायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे √2 ला आपण मल्टिप्लाय केलं फर्स्ट √8 ने, देन आपण √2 ला मल्टिप्लाय केलं √18 ने. ह्या दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह आहे, तर रुपाली इथं घेतलं आपण प्लस. मग बघा ऑफकोर्स दोघं रॅडिकन्स मध्ये ना मल्टिप्लिकेशनला. टू इंटू 8, 18 into 2, √6 means 4, √36, so the answer is आलं लक्षात. इथं फक्त एका न्यूमेरिकलने, एका नंबरने तुम्ही ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. पुढचं जे आहे 1 by 1 मल्टिप्लिकेशन येणार. बघा √3 minus √2 is multiplied by 2√3 minus 3√2. हे बघा पहिले √3 घेतलं बेटा आणि त्या √3 ने मल्टिप्लाय केलं ह्या पूर्ण ब्रॅकेटला, -3√2 आणि परत हे मायनस √2च्या पुढे काय आहे मायनस, म्हणून ते -√2 घेतलं त्याच्याने मल्टिप्लाय केलं या पूर्ण ब्रॅकेटला. 2√3 minus 3√2. देन आपण काय केलं, एक सिंपल पॉइंट करूया. जसं इथं मल्टिप्लाय केलं तसं इथं पण मल्टिप्लाय करायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन सोबत ठेवायचे. मल्टिप्लिकेशन कसे ठेवायचे, आणि प्लस मायनस ऍक्च्युअली काय करत असतं, सेपरेट करत असतं. ब्रॅकेट प्लस मायनस सेपरेट करत असतं, जे ब्रॅकेट्सला आहे ते प्लस मायनस करतं. मग बघा ह्या √3 ने या संख्येला √3 into 2, ह्या 2√3 ला आपण मी कसं लिहितोय 2 into √3 मायनस, आणि इथं आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, √3 मल्टिप्लाइड बाय 3√2 ला मी कसं म्हटलोय 3 into √2 मायनस. हे बघा हे मायनस काय आहे, कारण -√2 आणि इथं काय प्लस, इथं दिसत जरी नसलं तरी काय असतं प्लस, मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस. सो -√2 मल्टिप्लाइड बाय 2 into √3. ते जे सर्वजण म्हणतात मायनस इंटू मायनस आणि आपण लगेच म्हणतो काहीतरी प्लस, ते कोणते, ते हेच आहे. हे मायनस मल्टिप्लाइड बाय हे मायनस, हे आलंय प्लस. मग इथं मायनस मायनस प्लस झाले. ॲक्च्युली याचा अर्थ असा असतो -√2 into -3√2. तर हे मायनस इंटू मायनस हे इथं ऑलरेडी प्लस केलेले आहेत,
बाकीचे नंबर्स ॲज इट इज लिहून टाकायचे फक्त. √2 × 3 × √2. कुठे रुमाल कुठे गेला? तिथं कसं काय गेला आता? ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे √a × √a = a. बघून घ्या परत, फॉर्म्युला शिकून घ्या. √a आणि √a ला मल्टिप्लाय केलं, आन्सर काय आलं? a. सो √3 × 3 काय येणार? 3 × 2. परत मायनस हे √3 × √2 हे किती येणार? √6 आणि 3 ॲज इट इज. बघा √3 × √2 √6 3 ॲज इट इज. परत मायनस √2 × √3 √6 आणि हे किती आहे? 2. √2 × √2 2 आणि हे 3. जर तुम्ही इथं बघितलं तर हे 3 × 2 हे किती आहे? 6. हे काय आहे? प्लस. हे आले -3 √6. आता पहा ह्या दोघांचं काय होईल? जेव्हा चिन्ह सारखे असतात, जेव्हा साइन सेम आहे, त्यांची बेरीज करायची असते. एकाने 3 रुपये कर्ज घेतलं, परत 2 रुपये कर्ज घेतलं, तर 3 रुपये कर्जानंतर अजून कर्ज घेतलं तर कर्ज वाढतोय, कमी नाही होणार. म्हणून साइन सेम आहे. -3 √6 आणि -2 √6. 3 वर्गमुळात 6 विकत घेत 3 वर्गमुळात 6 गेले, मायनस झाले, आणि परत 2 वर्गमुळात 6 मायनस झाले, म्हणून दोघांची ॲडिशन झाली. तर -3 -2 -5 √6 प्लस 2 × 3 6. दोघांची साइन सेम आहे. +6 +6 साइन सेम आहे म्हणजे ॲडिशन 12 -5 √6. हे काय? ॲन्सर. चल लिहून घ्या.